मध्ये तास, मिनिट आणि सेकंद आणि त्याच्यानंतर अंशात्मक कोण असेल समजा ते सगळं आपल्याला बघायचंय. तर मग आता एकमेकावर येणे. आता एकमेकावर केव्हा येतात सांगा? तर किती वाजता येतात एकमेकावर काटे? 12 वाजता येतात. किती वाजता येतात? मग आता 12 वाजता त्या ठिकाणी एकमेकावर काटे येतात. तेव्हा किती अंशाचा कोन होत असतो सांगा? 360 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतो? आता त्याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं. एका तासामध्ये मिनिट काटा समजा ओलांडून जातो का नाही? तास काट्याला किती वेळ? एक वेळेस ओलांडून जातो. एका तासामध्ये एक वेळा, 12 तासामध्ये 11 वेळा, 12 तासामध्ये आणि त्याच्यानंतर 24 तासामध्ये 22 वेळा. मग आता याचा अर्थ आहे 11 आणि 22 कसं काय? म्हणजे एका 12 तासामध्ये पहा, एका 12 तासामध्ये 12 ची वेळ मध्ये आल्यास ती वजा करावी लागते. म्हणून 12 तासामधून एक वजा करायचा. 12 तासामधून आणि या ठिकाणी मध्ये कोण आल्यास 12 मध्ये आल्यास तर काय करायचा? एक वजा करावा. किती? जमलं का? म्हणून 12 मधून एक गेला 11 आणि 24 मधून का एकाने दोन वेळेस येतात. म्हणजे काय? दोन वेळेस 12 मध्ये येते. पण त्याच्यामधून किती वजा करायचे? दोन वेळा. म्हणजे या ठिकाणी 12 ची वेळ इथं दोन वेळा वजा केल्या जाते. जमलं का? 24 तासामध्ये. आता त्याच्यानंतर सरळ रेषेमध्ये कोण येणे? आता सरळ रेषेमध्ये म्हणजे कसा? या ठिकाणी उभा असेल किंवा आडवा असेल, तिरपा असेल, कसाही असेल. या सगळ्याला काय म्हणायचं? सरळ रेषेमध्ये म्हणायचं. पण ऍक्च्युअली केव्हा सरळ रेषेमध्ये पकडायचं आपल्याला? त्यावेळेस 6 वाजता तास काटा 6 वर असेल आणि मिनिट काटा 12 वर असेल. बरोबर? तेव्हा त्याला सरळ रेषा म्हटलं जातं. बरोबर? तर मग आता याच्यामध्ये सरळ रेषेच म्हणजे काय सांगा? एकमेकाच्या विरुद्ध. काय म्हणायचं? एकमेकाच्या विरुद्ध. मग आता एकमेकाच्या विरुद्ध म्हटल्यानंतर त्या किती अंशाचा कोन होतो सांगा? 180 अंशाचा कोन. सरळ रेषा म्हणजे काय? 180 अंशाचा कोन. सरळ रेषा म्हणजे काय? समजलं का? मग आता सांगा एका तासामध्ये 11 वेळा, एक वेळा. एका तासामध्ये एक वेळा. सांगा 180 चा कोन किंवा एका तासामध्ये एक वेळा. 12 तासामध्ये 24 तासामध्ये 22 वेळा. आता मध्ये जर समजा या ठिकाणी सरळ रेषेमध्ये 6 ची वेळ मध्ये आल्यास, कोणती? 6 ची वेळ मध्ये आल्यास काय करायचं सांगा? एक वजा करायचा आहे. म्हणून या ठिकाणी 12 तासामध्ये 6 ची वेळ एक वेळेस मदत येते. समजलं का? त्यावेळेस काय करायचं? 12 मधून एक गेलं किती? 11 आणि 24 तासामधून 6 ची वेळ दोन वेळा येते. म्हणून 24 मधून दोन गेले किती राहिले? 22. समजलं का? आता त्याच्यानंतर काटकोन. काटकोन म्हणजेच काय सांगा? 90 अंशाचा कोन. काटकोन म्हणजेच मग आता याच्यामध्ये काटकोन किती वाजता होतो सांगा? अशा पद्धतीने समजा घडी असेल. समजलं का? तर इथं एक वेळेस किती वाजता? 3 वाजता आणि 9 वाजता. म्हणजे याचा अर्थ काय? 3 वाजता तास काटा 3 वर असेल, मिनिट काटा 12 वर असेल. समजलं? आणि इथं 9 वाजता तास काटा 9 वर असेल आणि मिनिट काटा 12 वर असेल. तर त्यावेळेस किती वेळेस कोण होतं सांगा? काटकोन 2 वेळेस होतो. समजलं का? तर मग आता अशा वेळेस पहा, एका तासामध्ये किती वेळा? 2 वेळा. एका तासामध्ये आणि 12 तासामध्ये 22 वेळा आणि 24 तासामध्ये 44 वेळा. आता मध्ये जर समजा 3 व 9 ची वेळ मध्ये आल्यास काय करायचे? वजा 2 करावे. काय करायचं? वजा 2 करावे. एखाद्या वेळेस समजा एकच वेळ आली मदत तर फक्त एकच वजा करायचा. पण 12 तासामध्ये जर समजा 12 तासामध्ये हमखास 9 आणि 3 ची वेळ मध्ये येते. पण त्याच्यामधून वजा करायची. तर हे समजलं. पुन्हा रिहर्सल घ्यायची. समजलं का? चला फटाफट घेतोय. आता एकमेकावर येणे. तास काटा व मिनिट काटा एकमेकावर येणे. किती वाजता? 12 वाजता येतात एकमेकावर. भलेही ते मधातून ओलांडून जात असन, पण कोणती वेळ पकडायची आपल्याला? 12 वाजता. मग आता 12 वाजता म्हणजे किती? एकमेकावर येणे म्हणजे काय? 360 अंशाचा कोन होणे. सांगा एका तासामध्ये एक वेळा, 12 तासामध्ये 11 वेळा, सांगा 24 तासामध्ये 22 वेळा. आणि जर समजा 12 ची वेळ ही मध्ये आल्यास ती काय करायची? वजा करायची. तेव्हा काटे एकमेकावर येतात 360 अंशाच्या कोनामध्ये. आता त्याच्यानंतर सरळ रेषेमध्ये म्हणजेच काय? एकमेकाच्या विरुद्ध होणे किंवा 180 अंशामध्ये येणे. मग सांगा एका तासामध्ये एक वेळा, 12 तासामध्ये 11 वेळा, 24 तासामध्ये 22 वेळा. आता याच्या सरळ रेषेमध्ये 180 अंशाचा कोन किंवा विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे काय? लक्ष ठेवायचं. 6 ची वेळ मध्ये आल्यास काय करायची?
एक वजा करायची, त्यालाच 180 अंश कोण म्हणतात एक सरळ रेषेमध्ये. आता त्याच्यानंतर काटकोन म्हणजेच काय 90 अंशाचा कोन. मग आता 90 अंशाचा कोन किती वाजता होतो सांगा? 3 वाजता आणि 9 वाजता. सांगा एका तासामध्ये 2 वेळा, म्हणजे एका तासामध्ये मिनिट काटा हा 9 आणि 3 ला ओलांडून जातो. म्हणून सांगा, म्हणून एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होईल. सांगा 12 तासामध्ये 22 वेळा काटकोन होईल. 24 तासामध्ये 44 वेळा. आता मध्ये 3 व 9 ची वेळ मध्ये आल्यास काय करायचं? 2 वजा करायची. समजलं का? याच्यामध्ये काही अडचण आहे का? आता पुढे बघा. आता 1 मिनिट म्हणजे काय? 6 अंश. आता या ठिकाणी आपल्याला घडी जर समजा आपण बघितली अशी, तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 12, 3, 9 आणि 6. आता याच्यामध्ये 2 माग पुढे होईल, लक्ष द्यायचंय. सांगा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा 10 आणि 11. समजलं का? आता याच्यामध्ये किती एका तासाचं अंतर असतं? किती तासाचं? मग आता एका तासामध्ये काय होतं माहिती? किती मिनिटं येतात तिथं मध्ये सांगा? 1, 2, 3, 4 आणि 5. एका तासामध्ये 30 अंश असतात. एका तासामध्ये म्हणजे 12 ते 1 च्या दरम्यान 30 अंश, 1 ते 2 च्या दरम्यान 30 अंश, 2 ते 3 च्या दरम्यान 30 अंश असतात. तर मग आता याच्यामध्ये 1 तास म्हणजे किती? 5 मिनिटं होतात का नाही? म्हणजे ध्यानात ठेवण्यासाठी एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 5 मिनिटं. भलेही एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, पण आपल्याला घडी लक्षात ठेवत असताना काय करायचं? एका तासाच्या याच्यामध्ये मिनिट दाखवले जातात, मिनिट काटा दाखवला जातोय. समजलं? तर ते किती? 5 मिनिटाचा मिनिट काटा 5 मिनिटांचा चालतोय. मग याचा अर्थ काय? एका तासामध्ये 30 अंश होतात, म्हणजे याचा अर्थ काय? 5 एका 5, 5 एका 30, म्हणजे 1 तास म्हणजेच काय? 6 अंश. समजलं केवढं? मग आता इथे 1 मिनिट म्हणजे काय? 6 अंश. आता पुढे 1 तास म्हणजे किती अंश सांगा? 30, 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो, म्हणून एका तासामध्ये किती अंश? 30 अंश. समजलं का? म्हणून या ठिकाणी 5 सक इथं पहा 6, 12, सांगा 18, 24 आणि 30. हा फरक तुम्हाला समजला का? सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर 0.1 तास म्हणजे काय? 0.1 तास म्हणजे किती मिनिटं? सांगा झटकन. बरोबर 6 मिनिट. मग आता 6 मिनिट कसे सांगायचं? एक आपण काय करायचं? 10 गुणिले 60 करायचं. मग याचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं. मग किती होईल सांगा? 6 1 6. पॉईंटच्या पुढे अंक 1 1 0. समजलं? आता त्याच्यानंतर 0.01 तास म्हणजे किती सेकंद? तर मग आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, इथं आपण घेऊया 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. 1 तास म्हणजेच 3600 सेकंद. एवढं समजलं ना? आता त्याच्यानंतर 0.1 तास म्हणजे किती? 6 मिनिटं. आता 0.01 तास म्हणजे किती सेकंद? आता याचं रूपांतर पहा. एक आपण किती करायचं? पॉईंटच्या पुढे 2 अंक 1 2 0 गुणिले काय करायचे? 60 करायचे, म्हणजे मिनिटं होतील. एका शून्यानं काटायचं. आता इथे किती झाले सांगा? हे आता 6 0 पॉईंट किती झाले सांगा? 6 आपण 10 झाले. हे झाले मिनिटं. याचं रूपांतर कशामध्ये करायचं? सेकंदामध्ये करायचं. तर मग गुणिले किती करायचं सांगा? म्हणजे 6 6 36. हे झाले 36 सेकंद. समजलं? आता घडीच्या बाबतीत काही अडचण? आता जे रिहर्सल मध्ये टोले वगैरे ते आपण पाहणार आहे. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं 6 नंबरचा मुद्दा. जर समजा 12च्या आत वेळ असेल, कोणाच्या आत? 12च्या आत असेल, तर किती मधून वजा करायची? 11:60 मधून वजा करायची. कोणामधून? 11:60 मधून वजा करायची. त्याच्यानंतर 7 नंबर, जर 12 नंतर असेल, 12च्या नंतर असेल, तर किती मधून वजा करायची? 23:60 मधून. 23:60 म्हणजेच काय? 24 तास. 23 तास 60 मिनिटं म्हणजे काय? 24 तास.